आज आपण जाणार आहोत एका नवीन ठिकाणी। तर चला, आज मी जाणार आहे दापोलीला। पण दापोलीच्या कोणत्या ठिकाणी मी जाणार आहे ते मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करणार आहे। तर चला। सो मंडळी, कोकणात आलो आहे आणि दापोलीला गेलो नाही असं होणार नाही। तर चला आधी दापोलीला जाऊया। आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, पुण्यावरनं जर तुम्ही येणार असाल तर 4.5 तासात दापोली तुम्ही पोहोचू शकता। आणि दापोलीमध्ये वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत। आता खेड आला आहे, खेड रेल्वे स्टेशन लेफ्ट साईडला आहे, पण आपल्याला थोडंसं पुढे जाऊन सिटीमध्ये जायचं आहे। आणि प्रॉपर खेडच्या सिटीमधनं तुम्हाला एक लेफ्ट साईड टर्न घ्यायचा आहे आणि तिथून तुम्हाला दापोलीचा रोड सुरू होईल। आणि फ्रेंड्स, हा आहे मुंबई गोवा हायवे। आणि आता तुम्ही बघताय तेवढा छान असा रोड झाला आहे, पण जो दापोलीचा रोड आहे तो प्रचंड 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 चांगला नाही आहे। खूप घाणेरडा रोड आहे, अतिशय घाणेरडा रोड आहे की तुम्ही तिथे जाणं म्हणजे 1 तासाच्या किंवा 1.5 तासाच्या प्रवासाला लिटरली तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतात, कारण का रोड प्रचंड खराब आहेत। आणि तुम्ही बघू शकता दापोलीचा बोर्ड होता आणि तिथून आपल्याला ही खेड सिटीमधनं तुम्हाला लेफ्ट साईड घ्यायचं आहे। लेफ्ट साईडला स्ट्रेट रोड आहे दापोलीला जायला। फ्रेंड्स, प्रवास तर चालूच आहे आणि खेड पासून 1 तास दापोली आतमध्ये आहे। आणि सध्या हॉट प्लेस म्हणून कोकणातली दापोली हे खूप फेमस आहे। पण अजून एक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ती म्हणजे दापोलीमध्ये कृषी विद्यापीठ आहे आणि त्यामुळे दापोलीमध्ये भरपूर सगळ्या नर्सरी आहेत। तर आपण पण आधी एका नर्सरीला भेट देणार आहोत। त्यामुळे वेगवेगळी कोणकोणती झाडे आपण आपल्या गार्डनमध्ये लावू शकता, किंवा तुम्हाला मुंबईला किंवा पुण्याला जाताना चांगली झाडं पाहिजे असतील, किंवा तुमचं कोकणातही घर असेल तर तिथेही तुम्हाला झाडं लावायची असतील, तर दापोलीला येऊन चांगली चांगली झाडे किंवा आंब्यासाठीची कलमं हे खूप छान मिळतात आणि उत्कृष्ट दर्जाची। तर दापोलीची एक वेगळी साईड म्हणून कृषी विद्यापीठ असल्यामुळे नर्सरी तर आहेच। तर चला आधी आपण एका नर्सरीला भेट देऊया आणि नंतर दुसऱ्या प्लेसवर जाणार आहोत, ते मी तुम्हाला नंतर सांगते। तर चला। फ्रेंड्स, रोड अतिशय खराब आहेत, रोड चांगले नाही आहेत। अरे पण वेकेशनला आलोय ना रुपेश। फ्रेंड्स, घरातनं तर निघताना आम्ही ठरवलेलं की आम्ही दापोलीमध्ये जाऊन लंच करणार, पण असं काही होईल असं मला वाटत नाही आहे, कारण का आम्ही दापोलीमध्ये पोचलो आहे पण रस्ता खराब असल्यामुळे खूप प्रवासाला वेळ लागला। पण आता मध्येच भूक लागली आहे, दुपारचे 2:30 वाजले आहेत, तर आम्ही आधी लंच करून घेतो।
फ्रेंड्स, दापोलीचा हा जो आहे तो हा मेन रेग्युलर रोड आहे आणि त्याचं काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला असं डायव्हर्जन दिलेलं, तर खूप फिरून वेळ लागला. पण हा रोड चांगला आहे आणि आत्ता आम्हाला फक्त 15 मिनिटं दाखवत आहे दापोली. तर चला दापोलीला जाऊया. जाम बोर प्रवास झाला कारण का रस्ता खूप खराब होता आणि जो हा रस्ता आहे त्याचं काम चालू होतं म्हणून त्याचं डायव्हर्जन दिलेलं. सो बोर झालंय. बघूया आता दापोलीमध्ये जाऊन काय बघायला मिळतंय ते. सो फ्रेंड्स, लंच झालेला आहे आणि 3:30 वाजले आहेत. ॲक्च्युली आम्हाला लंच करायला खूप वेळ झाला, तर आम्ही जे रेस्टॉरंट मिळेल तिथे आम्ही जेवलो. पण इतकं सुंदर जेवण होतं. नेहमी आम्ही जेव्हा असं कोकणात येतो किंवा कुठेही आम्ही फिरायला जातो तेव्हा आम्ही लोकल फूड खातो. त्यामुळे तुम्हाला काय होतं की तुम्हाला फ्रेश फूड मिळतं आणि फ्रेशली प्रिपेअर्ड असणारं फूड मिळतं. जर तुम्ही बहुतेक रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा त्या ग्रेव्ही आणि त्या सगळ्या त्याच रटाळ ग्रेव्ही पंजाबी मेनू असतो. तर आम्ही मस्त असं जेवण केलं, खूप सुंदर आणि छान होतं. व्हॅल्यू फॉर मनी होतं आणि तिघांचं जेवण आमचं फक्त 430 रुपयामध्ये झालं. म्हणजे आम्ही भात आणि डाळ असं काही खाल्लं नाही, पण मस्त अशी उसळीची भाजी आणि मस्त अशा भाकऱ्या खाल्ल्या, त्या तुम्ही बघितल्यात. आणि गरम गरम फ्रेश जेवण, तुम्हाला माहितीच आहे किती छान वाटतं ते. तर चला, प्रवास चालूच आहे आणि आम्ही असं मॅप लावला आहे, गुगल मॅप, आणि आता 15 मिनिटं दाखवत आहेत नर्सरीला पोहोचण्यासाठी. तर आधी आपण दापोलीच्या एक फेमस नर्सरीला व्हिजिट करूया आणि त्याच्यानंतर दापोलीमधली जी 2 माझी फेवरेट ठिकाणं आहेत तिथे जाऊया. फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत दापोलीच्या बस स्टॉपपर्यंत, पण अजून आम्हाला काही नर्सरी सापडली नाही आहे. तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे. आता हे एक्झॅक्टली म्हटलं तर दापोली गाव आहे, कारण का जिथे बस स्टॉप असतं तिथे दापोली गाव आहे आणि इथे भरपूर हॉटेल्स आहेत, मार्केट आहे. पण आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे छोट्याशा नाजूकशा रेस्टॉरंटमध्ये खाल्लं तिथेही जेवण उत्कृष्ट होतं. आणि आता आपल्याला ज्या नर्सरीला जायचं आहे तिथून आपण आता पुढून लेफ्ट घ्यायचं आहे. तर चला, नर्सरीला आता आपण 10-15 मिनिटात पोहोचू. 10-15 नाही तर 10 मिनिटात पोहोचू. फ्रेंड्स, बस स्टॉपपासून आम्ही स्ट्रेट आलो आहोत आणि दाभोळ रोडला आम्ही निघालो आहोत. आता आम्हाला जायचं आहे घोसाळकर नर्सरीला. तर चला, इथून तर गुहागर पण दाखवत आहे 44 किलोमीटर. तर आधी आपण नर्सरी व्हिजिट करू आणि नंतर 2 ठिकाणं जी माझी फेवरेट आहेत दापोलीची. मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत कॉप्स नर्सरीला. तर चला बघूया काय काय आहे.
सो फ्रेंड्स, माझं नर्सरीचं काम झालेलं आहे. मी सुंदर सुंदर झाडं आणि रोपटी विकत घेतलेली आहेत. आणि आता सेकंड जे माझं फेवरेट आहे आणि इतर लोकांचं जे दापोलीमध्ये असं फिरायला येतात त्यांचं पण आहे, परशुराम हिल्स. तर चला आपण परशुराम हिल्सला जाणार आहोत आणि तिथे काय काय बघायला आहे किंवा परशुराम भगवानांची केवढी मोठी मूर्ती आहे ते बघण्यासाठी आपण चाललो आहोत. आणि ते दापोलीचं खूप फेमस ठिकाण आहे. तर चला, तुम्ही पण आमच्यासारखे दापोलीला पहिल्यांदा जाणार असाल तर गुगल मॅपवर पूर्णपणे विश्वास ठेवा, कारण का आम्ही आता गुगल मॅपनेच जात आहोत आणि व्यवस्थित रोड दाखवत आहोत आणि आम्ही व्यवस्थित त्या जागेवर पोहोचत पण आहोत. सो गुगल मॅप की जय हो. आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बाळासाहेब सावंत यांनी बांधलेली कोकण कृषी विद्यापीठ. चला मंडळी, सेकंड प्लेस ऑफ दापोली म्हणजेच परशुराम हिल्स. आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. आणि एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे तुम्ही बिफोर 6 PM तुम्हाला जावं लागेल, कारण का 6 वाजल्यानंतर संध्याकाळच्या गेट बंद होतो. सो तुम्हाला जायचं असेल, व्हिजिट करायचं असेल तर 6च्या आधी जा. 6 नंतर गेट बंद होतो, हे नेहमी लक्षात ठेवा आणि मगच परशुराम हिल्सला जा.
सो फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला? खूपच मस्त आहे भगवान परशुराम हिल्सचं. जो आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर आहे तोही खूप सुंदर आहे. पण तुम्हाला एक सजेस्ट करीन की हे जे भगवान परशुराम हिल्स आहे ते संध्याकाळी 6ला बंद होतं. तर प्लीज त्याची काळजी घ्या आणि तुम्ही 5 वाजताच इथे या, म्हणजे तुम्हाला जरा चांगलं एक्सप्लोर करता येईल आणि मेडिटेशनही करता येईल. तर चला, आता आपण जाणार आहोत. कोकणात आलो आहेत आणि कोकण सिरीज चालू आहे, तर बीच तर पाहिजे. तर आता मी इथूनच जवळजवळ 20 to 16 मिनिट लांब लाटघर बीच आहे, तिथे आपण जाणार आहोत आणि मग तिथून जाणार आहोत घरी. तर चला, दापोलीतले आपण आज 3 ठिकाणं व्हिजिट केली. जर वेळ मिळाला तर दापोलीतले अजून 2 ठिकाणं आपण व्हिजिट करणार आहोत, पण त्याचा व्लॉग नंतर येईल. तर आधी आपण बीचकडे जाऊया, कारण का बीच आहे जवळच 3 किलोमीटर अंतरावर ह्या भगवान परशुराम हिल्सच्या कडनं. तर चला आधी बीचला जाऊया. आणि सनसेट मे बी झाला असेल, कारण का आता 6 वाजले आहेत. तर बीच कसा आहे आणि बीचवर जाऊन थोडीशी मजा मस्ती करूया आणि बीचचं म्हणजे वाइब्स कसे आहेत ते बघूया. तर चला, लाटघर बीच येते आणि हे आहे लास्ट आपण जाणार आहोत आणि त्याच्यानंतर सरळ घरी जाणार आहोत. आणि अजून दापोलीतली 2 ठिकाणी आपल्याला बघायचं आहेत, तर ते ह्या व्लॉगमध्ये नाही, तर नंतर कधीतरी परत मी दापोलीला येणार आहे, तेव्हा आपण नक्की ते व्हिजिट करू. एक आहे गणपतीचं देऊळ, पण मी आधी तुमच्याबरोबर शेअर नाही करणार. तर चला आधी लाटघर बीचला आणि एन्जॉय करूया. सो फ्रेंड्स, मी आली आहे लाटघर बीचवर. मला काय सांगू, इतकं सुंदर वाइब्स आहेत आणि छान 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 वाटतंय. अजून सनसेट झालेला नाही आहे. मस्त असं भगवान परशुराम हिल्सचं दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो लाटघरला. आम्हाला वाटलं आम्हाला खूप लेट होईल, पण असं नाही झालं. तुम्ही बघू शकता, मी आता तुमच्याबरोबर बीच शेअर करणार आहे. खूप स्वच्छ बीच आहे आणि थोडी गर्दी कमी आहे. गर्दी आहे पण मे महिना असल्यामुळे, कारण का कोणीतरी आम्हाला सांगितलं इथे गर्दी कमी आहे. पण खरंच सांगते तुम्हाला, खूप सुंदर बीच आहे आणि मी तुमच्याबरोबर आता शेअर करते. एक साईड आहे ना बीचची, ती एकदम निवांत आहे आणि आम्ही इकडनं आलो ह्या साईडने. इथे पार्किंगची पण सोय आहे आणि इथे कॅमल राईड पण आहे. पण त्या साईडला जरा गर्दी आहे. पण ह्या साईडला मस्त असं तुम्ही सनसेट बघू शकता. पण थोडासा सूर्य आहे ना, तो लपलाय ढगांमध्ये, तर तो थोड्याच वेळात बाहेर येईल आणि आपण सनसेट बघू. आणि तुम्हाला आता मी बीच दाखवते. फ्रेंड्स, मी बीचवर आली आहे आणि मस्त अशा लाटा माझ्या पायांवर येत आहेत आणि खूप मस्त बीच आहे. सगळ्यांना माउंटन्स आवडतात, सगळ्यांना असं थंड ठिकाणी जायला आवडतं, पण मला बीच खूप आवडतात. म्हणून मी जेव्हा पण कोकणात येते तेव्हा मी एक नवीन बीच एक्सप्लोर करते. तर आज आपण दापोली जिल्ह्यातला हा बीच बघत आहोत आणि खूप सुंदर बीच आहे. तुम्ही बघू शकता, मस्त लाटा येत आहेत आणि सनसेट अजून झाला नाही आहे. सूर्य आपला असा लपलाय बघा काळ्या काळ्या ढगांमध्ये आणि माझ्या पायांना लाटा मस्त लागत आहेत. खूप बरं वाटतंय आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता
सनसेट तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि भरपूर रील्स करणार आहे. तर अजून माझ्या इंस्टाग्रामवर राखी सोनार तुम्ही जर फॉलो नसेल केलं तर फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्लॉग तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे. तर आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि चला बघूया सनसेट. फ्रेंड्स, तुमच्याबरोबर अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे लाडघर बीच हा फेमस आहे तर लालसर रंगाची वाळू आणि स्वच्छ बीच म्हणून. तर जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा इथे लालसर रंगाच्या वाळूसाठी हा बीच खूप फेमस आहे आणि इथे जी छोटी छोटी दगडी असतात ती पण रेड कलरची आहेत. आणि आता हळूहळू सनसेट होत आहे आणि सनसेट बघून झाल्यावर मी जाणार आहे परत घरी. पूर्ण दिवसाचा थकवा आणि धावपळ ह्या क्षणी निघून जातो आणि खूप रिलॅक्स वाटतंय. सनसेट होतोय, वातावरण खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता ही रेड कलरची छोटी छोटी दगडं आणि आता हळूच सगळे ढग निघालेले आहेत. जसं आपल्या आयुष्यात की वेळ बदलत राहते आणि वाईट काळ सरून लगेच सुखाचे दिवस येतातच, तसंच आता काळे ढग गेलेत आणि सनसेटला सुरुवात होत आहे. सो फ्रेंड्स, मला बीच खूप आवडतात आणि सनराईज आणि सनसेट हे दोन्हीही बघायला मला खूप आवडतात. तसंच माझी एक मैत्रीण दापोलीला राहते, तर नेक्स्ट टाईम आपण दापोलीला आलो तर तिच्या घरीही आपण जाणार आहोत. तर चला सनसेट बघूया आणि परत आपल्या घरी जाऊया. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे. सो मंडळी, थँक्स फॉर वॉचिंग. लाईक्स, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.